तरुणांना नशेची लत लावणारा गजाड चाळीसगाव रोड पोलिसांनी जप्त केला गुंगीकारक औषधाच्या 480 बाटल्या। धुळे शहरात छुप्या पद्धतीनं गुंगीकारक औषधं विक्री करत तरुणांना नशेची लत लावणाऱ्या एकास चाळीसगाव रोड पोलिसांनी गजाड केलाय। त्याच्याकडून 88,000च्या गुंगीकारक औषधांच्या 480 बाटल्या हस्तगत करण्यात आल्यात। धुळे शहरातील शब्बीरनगर परिसरात मुगणे मस्जिद समोर एक जण बेकायदेशीररित्या गुंगीकारक औषधी बाळगून त्याची चोरटी विक्री करत असल्याची माहिती चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन बोरसे यांना मिळाली होती। माहितीच्या आधारावर त्यांनी तात्काळ उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे यांच्यासह छापा टाकत एकास ताब्यात घेतले। त्यानं त्याचे नाव अकबर अली कैसर अली शाह असं सांगितलंय। त्याच्याकडून मानवी मेंदूवर विपरीत परिणाम करणाऱ्या गुंगीकारक औषधांचा साठा मिळून आला। 88,520 रुपये किमतीच्या एकूण 480 बाटल्या जप्त करण्यात आल्या। त्याच्या विरोधात चाळीसगाव रोड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय। गुन्ह्याचा तपास शरद लेंडे हे करत असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन बोरसे यांनी यावेळी दिली आहे। नमस्कार, मी API जीवन बोरसे, प्रभारी अधिकारी चाळीसगाव रोड पोलीस स्टेशन। धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री श्रीकांतजी दिवरे साहेब तसेच अपर पोलीस अधीक्षक श्री काळे साहेब यांनी वेळोवेळी आम्हाला आदेशित केले होते की पोस्ट हद्दीत चालणाऱ्या अवैध धंद्याचा शोध घेऊन त्याचा समूळ नायनाट करायचा आहे। त्या अनुषंगाने आम्ही प्रयत्न करत असताना आम्हाला एक गोपनीय माहिती मिळाली की शब्बीरनगर 100 कोटी रोड येथे एक इसम त्याच्या ताब्यातील कोरेक्स नावाचं हे जे गुंगीकारक औषध आहे त्याच्याने गुंगी येते अशा तरुणांना बेकायदेशीरित्या विकत आहे। त्या अनुषंगाने आम्ही तात्काळ वरिष्ठांना माहिती दिली। उपविभागीय पोलीस अधिकारी श्री राजकुमार उपासे यांनी लागलीच आम्हाला सोबत आले। त्यांच्या आम्ही फूड आणि ड्रग इन्स्पेक्टर यांना सोबत घेऊन पंचांचं आम्ही कारवाई केली आहे आणि त्या कारवाईमध्ये आम्ही छापा टाकला असता सदर ठिकाणी अकबर अली कैसर अली शाह उर्फ अकबर जलेजा हा रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे। याच्यावर अगोदरही 3 गुन्हे दाखल आहेत NDPSचे। हा इसम आम्हाला तिथे एकूण 480 अशा मोठ्या प्रमाणात बॉटल्स घेऊन अवैधरित्या विक्री करताना मिळून आला। एकूण त्याच्या ताब्यातून आम्हाला 88,520 रुपयाचा आम्ही मुद्देमाल जप्त केला आहे आणि त्याची आम्ही मान्य न्यायालयासमोर हजर केला असता आम्हाला 5 दिवस पोलीस कस्टडी मिळालेली आहे। सदर गुन्ह्याचा तपास PSI श्री शरद लेंडे करीत आहेत आणि पुढच्या तपासात आम्ही धन्यवाद।